नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपले सकाळचं जे रुटीन असतं तर तेच इथे माझं चालू आहे। तर काल खूप पाऊस पडलेला होता, त्याच्यामुळे कपडे काही सुकलेलेच नव्हते, म्हणून मग संध्याकाळ झाली की कपडे असे आतमध्ये आणून मग जिथे जागा दिसेल तिथे कपडे जे आहेत ना ते मी सुकत ठेवते, जेणेकरून सकाळपर्यंत ते व्यवस्थित सुकून होतात फॅन खाली। नाहीतर मग काय होतं, जर कपडे सुकले नाहीत ना तर त्यामधून कुबट वास जो आहे तो यायला सुरुवात होते। आणि सध्या पावसाळा सुरू आहे, त्याच्यामुळे मग कपडे काही सुकत नाहीत, तर त्याच्यामुळे आपल्याला कपडे जे आहेत ना तर ते असेच घरामध्ये आणून फॅन खाली सुकवावे लागतात, कारण की पर्याय नसतो। पावसाळा म्हटलं की ऊन अजिबात जे आहे ना ते पडत नाही, त्याच्यामुळे मग सगळ्यांचं असंच असतं, कपडे सुकली नाहीत की मग घरामध्ये आपण जे आहे ना जिथे जागा भेटेल तिथे कपडे जे आहेत ना तर ते सुकायला ठेवतो। तर आता मग जे काही कपडे वगैरे सुकलेले होते तर मग ते सगळे आता इथे मी काढून ठेवले। बेडमध्ये सुद्धा मी कपडे जे आहे ते सुकायला ठेवलेले होते, पण म्हटलं की आधी हॉलमधली क्लिनिंग करायची आहे। तर मग इथे जेवढे काही कपडे वगैरे होते ते सगळे मी मग घड्या वगैरे घालून ठेवल्या, कारण की ते सुकलेले होते, त्याच्यामुळे मग म्हटलं की घड्या वगैरे घालूनच ठेवूयात। आणि आता जीविकाचं सुद्धा आवरून दिलेलं होतं, ती गेली होती स्कूलला, त्याच्यानंतर आमचा सुद्धा नाश्ता वगैरे झालेला होता। आणि आज लाईट सुद्धा सकाळी लवकरच गेलेली होती, त्याच्यामुळे कामं जी आहेत ना तर ती अशी निवांत चालू होती, कारण की लाईट वगैरे नसली तर मग आपल्याला सुद्धा बघा पाणी वगैरे नसलं तर काम करायला अजिबातच जमत नाही। आणि लाईट, पाणी या गोष्टींशिवाय आपण बिलकुल सुद्धा राहू शकत नाही, कारण की या गोष्टींची आता सवय झालेली आहे। त्याच्यामुळे मग कधी जरी लाईट वगैरे गेली ना तरी सुद्धा असं चुकल्यासारखं होतं। तरी आता आमच्याकडे म्हणजे इन्व्हर्टरच आहे बसवलेलं, त्याच्यामुळे लाईट गेल्यानंतर 4 ते 5 तास सहज टीव्ही, फॅन वगैरे चालू राहतात, त्याच्यामुळे इतकं फारसं असं काही वाटत नाही। आता इथे कपड्यांच्या वगैरे घड्या वगैरे घालून घेतल्या, त्याच्यानंतर हॉलमध्ये थोडासा पसारा झालेला होता तर तो सुद्धा आवरून घेतला। तर आता पसारा जो आहे तर तो फार कमी प्रमाणात होतो, कारण की आता जीविका स्कूलला जाते, त्याच्यामुळे तिचं खेळणं जे आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे। नाहीतर मग सुट्ट्यांमध्ये कसं व्हायचं की ती घरी असली की पूर्ण दिवसभर मग तिचं खेळणं जे आहे ते चालू राहायचं। पण आता कसं होतंय, स्कूलला गेल्यामुळे तिला येताना थोडंसं लेट होतं, त्याच्यानंतर स्कूलचा होमवर्क सुद्धा असतो, त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टींमुळे तिला जो वेळ आहे ना तो थोड्याशा प्रमाणातच मिळतो। त्याच्यामुळे पसारा सुद्धा आता हॉलमध्ये जो आहे ना तो कमी होतोय। आणि त्याच्यामुळे मग सकाळी आवरायचं म्हटलं तर सगळं जे आहे ना ते माझं पटकन आवरून होतं, कारण की पसाराच होत नाही, त्याच्यामुळे आवरायला सुद्धा इतकं फारसं असं काही नसतं, लगेचच सगळा हॉल जो आहे तो क्लीन करून होतो। तर आता घरं वगैरे झाडून घेतली आणि त्याच्यानंतर मग म्हटलं जे काही बाहेरचं आहे ते आवरून घ्यावं। तर आता इथे मग जी काही बाहेरची क्लिनिंग करायची होती तर ती करायला घेतली। सगळ्यात आधी हॉल क्लीन करून घेतला, कारण की हॉल क्लीन करून ठेवला ना की कसं कोणी आलं वगैरे तरी सुद्धा ते व्यवस्थित दिसतं, नाहीतर मग हॉलमध्ये पसारा असला तर मग आपल्यालाच ते कसं तरी दिसतं की पसारा आहे भरपूर घरामध्ये। आणि पसारा वगैरे म्हटलं तर मग समोरच्या येणाऱ्याला सुद्धा घरामध्ये आल्यानंतर छान वाटलं पाहिजे, म्हणून आधी हॉल जो आहे तर तो क्लीन करून घेतला। आता बेडरूम वगैरे सुद्धा मला क्लीन करायचे होते, पण म्हटलं की आता लाईट आलेली आहे तर त्याआधी मग म्हटलं पोर्च जो आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यावा, कारण की काल खूप पाऊस होता, त्याच्यामुळे मला हे काही धुताच आलं नाही। आणि जरी धुवायचं वगैरे म्हटलं तर मग ते पुन्हा खराब होणार होतं, म्हणून मग म्हटलं की दुसऱ्या दिवशी जे आहे तर ते क्लिनिंग करून घेऊयात। आणि पूर्ण जी माती आहे ना बघा ती पूर्ण आतमध्ये येते, त्याच्यामुळे कितीही स्वच्छ केलं ना तरी सुद्धा ते पुन्हा आहे तसंच होतं। पण पर्याय नसतो, जर आपल्याला स्वच्छ असं बाहेरचं आपलं अंगण असावं असं जर आपल्याला वाटत असेल तर मग ही क्लिनिंग जी आहे ना ती आपल्याला 2 दिवसातून एकदा का होईना करावीच लागते। आणि रोजची सकाळची कामांची बघा हीच लगबग असते, हीच कामे रोजच्या रोज करावी लागतात, म्हणजे काही ना काहीतरी एखाद्या दिवशी एखादं काम आपण सोडू शकतो, पण जी आपली सकाळची क्लिनिंग आहे ना ती कधीच आपल्याला सोडता येत नाही, सगळ्या गोष्टी अगदी आपल्याला आहे तशाच कराव्या लागतात। तर मग आता इथे झाडून आधी सगळं जे काही पाईपने पाणी वगैरे मारलेलं होतं ते झाडून वगैरे घेतलं, बाहेरचं सगळं आवरलं। आणि मग तोपर्यंत जीविकाचे आजोबा सुद्धा आलेले होते, तर त्यांचा नाश्ता थोडासा लेट असतो, कारण की दूध घालायला गेल्यानंतर मग त्यांना थोडंसं यायला लेट होतं, तोपर्यंत आमचा नाश्ता सुद्धा झालेला असतो आणि माझी थोडीफार कामं सुद्धा होऊन जातात। तर मग आता इथे
त्यांनाच नाश्त्यासाठी मी मिसळ आणि पाव जो आहे ना तर तो देत आहे। आणि आमचा नाश्ता लवकर होतो, त्याच्यामुळे मग भांडी वगैरे जी आहेत तर ती सुद्धा मी क्लीन करून घेतलेली होती। म्हणजे नाश्ता वगैरे झाला तर मग आधी स्वयंपाकाची सगळी भांडी वगैरे जी आहेत ना ती मी एकदमच क्लीन करून घेते। तर आता इथे मग त्यांना नाश्त्यासाठी वगैरे दिलं, त्याच्यानंतर मग म्हटलं की जेवढं काही भाज्या वगैरे असतात ते सगळ्या मी छोट्या भांड्यांमध्येच असं काढून ठेवत असते, जेणेकरून मग ओट्यावरती जास्त भांडी राहत नाहीत। आणि जेवढी काही भांडी आहेत मग ती सगळी रिकामी वगैरे करून घेते आणि मग सगळी वगैरे एकदमच घासून ठेवत असते। त्याच्यानंतर मग म्हटलं त्यांचा नाश्ता होतोय तोपर्यंत मग इथे फरशा वगैरे ज्या आहेत त्या क्लीन करायला घेतल्या। आणि रोजच्या रोजच बघा आपण जसं व्यवस्थित क्लिनिंग वगैरे करून ठेवली ना तर छान वाटतं, घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहतं। आता कितीही लेट झालं तरी सुद्धा बघा फरशा वगैरे ज्या आहेत तर त्या क्लीन करून घेणं गरजेचंच असतं। आणि रोजची सवय झालेली असते की सकाळचं जे काही आपलं रुटीन असतं ते फिक्स असतं, त्याच्यामुळे रोजची सवय झालेली असते आणि आपल्याला सुद्धा माहिती असतं की हे आपलं सकाळची जी कामे आहेत ना तर ती आपल्यालाच आवरायची आहेत। त्याच्यामुळे मग ती आपण सकाळी उठल्यानंतर सगळी कामं आपलं जसं रुटीन सेट असतं त्या पद्धतीनेच करायला घेतो। तर आता इथे ना आम्ही 2 दिवसांसाठी बाहेर गेलेलो होतो फिरायला, तर तिकडून आल्यानंतर भरपूर असे कपडे जे आहेत तर ते धुण्यासाठी होते। आता पाऊस म्हटलं की कपडे काही सुकत नाहीत, तरी सुद्धा मी संध्याकाळी फॅन खाली जे आहेत ना ती सगळी कपडे जेवढी होती ती सगळी सुकून घेतली। म्हटलं नाही तर बॅगमध्ये जर कपडे तशीच राहिली ना तर मग ती तशीच राहून जातील, म्हणून मग आल्यानंतर कपडे जे आहेत ना ते लगेचच मी दुसऱ्या दिवशी वॉश करायला टाकलेले होते। त्याच्यामुळे कपडे सुद्धा धुतल्यानंतर सुकलेली होती, म्हणून मग म्हटलं की चला आता ठेवून देऊयात, नाहीतर एकदा जर पसारा जो आहे तो वरती राहिला तर मग तो तसाच राहून जातो। म्हणून सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि सगळे कपडे जे आहेत ते ठेवून दिली। त्याच्यानंतर बघा आमच्या ज्या चपला वगैरे होत्या किंवा शूज होते, जीविकाचे सुद्धा सँडल वगैरे होते तर ते सगळे मी धुवून ठेवलेले होते। आणि अजून 1-2 जोड आहेत चपलांचे वगैरे किंवा शूजचे, तर ते सुद्धा मला धुवायचे होते, पण म्हटलं की सगळं एकदमच नको धुवायला, सुकले पाहिजेत, म्हणून आदल्या दिवशी धुवून ठेवले आणि संध्याकाळी फॅन खाली जे आहेत ना ते व्यवस्थित असे सुकायला ठेवले। तर आता सँडल किंवा चप्पल वगैरे ज्या होत्या ना त्या सुकलेल्या होत्या, पण शूज काही सुकलेले नव्हते, म्हणून मग पुन्हा ते बाहेर नेऊन उन्हात ठेवले, कारण की आज ऊन जे आहे ते व्यवस्थित असं पडलेलं होतं। आणि कसं आपण बाहेर वगैरे फिरायला गेलो आणि आता पावसाचं वातावरण आहे तर सगळीकडेच चिखल जो आहे तो असतोच, त्याच्यामुळे कपड्यांबरोबर आपले चप्पल म्हणा किंवा शूज म्हणा हे सुद्धा खराब होतात। त्याच्यामुळे आल्यानंतर मग ते सुद्धा क्लीन करून घेतले, कारण की एकदा सगळं व्यवस्थित असं क्लीन करून ठेवलं ना की मग ते पुन्हा व्यवस्थित आपल्याला परत वापरता येतं, नाहीतर मग आल्यानंतर तसंच ठेवून दिलं की मग ते पुन्हा खराब जे आहे ना ते अजून खराब होत जातं आणि मग पुन्हा आपल्याला ते फेकून द्यावं लागतं वापरल्यानंतर म्हणून मग आल्यानंतर सगळी ही जी काही आपली आवरावरीची तयारी असते ना ती सगळी मी करून घेतलेली होती। त्याच्यानंतर मग जी काही नाश्त्याची भांडी वगैरे थोडीफार राहिलेली होती ती सुद्धा आवरून घेतली आणि सकाळचं नेहमीचं आपलं काम असतं ते म्हणजे किचन क्लीन करून ठेवणं, आणि जे की मला फार आवडतं तर ते इथे लगेच किचन जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला। आणि सवय झालेली आहे सकाळी पहिल्यांदा कामं आवरली की आपला किचन जो आहे तो व्यवस्थित असा आवरून ठेवायचा, जेणेकरून मग दुपारपर्यंत काहीच टेन्शन नसतं आणि असं स्वच्छ किचन पाहिलं ना की छान वाटतं, आपल्याला सुद्धा काम करायला अजून हुरूप येतो। नाहीतर मग किचन मध्ये पसाराच पसारा, बेसिंग मध्ये सगळीच भांडी, आणि मग अशा ठिकाणी बघा आपलं सुद्धा काम करायचा मूड होत नाही। आणि सकाळची जी काही गडबड असते आपली, कितीही गडबड असू द्या किंवा घाई असू द्या, जे काही किचन मधलं माझं ओटा वगैरे क्लीन करायचं काम असतं ना ते मी रोज करते, अगदी न चुकता ओटा रोजच्या रोज स्वच्छ धुवून घासून वगैरे मी घेते। सिंकचा एरिया सुद्धा रोजच्या रोज मी क्लीन करते, जेणेकरून मग ते खराब होणार नाही याची मी काळजी घेते, कारण की एकदा या स्टाईल वगैरे खराब झाल्या ना तर मग त्या पुन्हा क्लीन करणं खूप अवघड होतं। त्याच्यामुळे जसं आपल्याला जमेल तसं रोजच्या रोज आपण ही जी कामं असतात ना तर ती करून घेतली पाहिजेत। सिंकचा एरिया म्हणा किंवा सिंक म्हणा, रोजच्या रोज व्यवस्थित असं जसं की आपण भांडी वगैरे रोजच्या रोज क्लीन करतो त्याच पद्धतीने या गोष्टी सुद्धा क्लीन करणं तितकंच गरजेचं असतं। तर आता इथे ना मम्मीने थोडंसं भाजीला वगैरे पाठवून दिलेलं होतं, आणि आता पावसाळा आहे त्याच्यामुळे पालेभाज्या खूप महाग झालेल्या आहेत आणि मिळत सुद्धा नाहीत पटकन। तर छान अशी गावरान शेपूची भाजी म्हणू शकतो आपण, खूप छान होती आणि वास सुद्धा खूप छान येत होता, अगदी गावरान असल्यासारखा त्याचा वास येत होता आणि एकदम हिरवीगार अशी होती। आणि जीविकाला पालेभाज्या खायला आवडतं, त्याच्यामुळे तिच्यासाठी मग म्हटलं की दुपारी जे आहे ते भाज्या वगैरे निवडून ठेवाव्यात, आणि भाजीला वगैरे दिलं तर लगेचच मग मी ते
निवडून फ्रीजमध्ये ठेवत असते, जेणेकरून मग दुसऱ्या दिवशी जी आपली सकाळची घाई असते ना त्यामध्ये आपली कामं पटकन आवरतात. नाहीतर भाज्या वगैरे नाही निवडून ठेवल्या आणि सकाळी निवडायला घेतल्या तर मग आपल्या कामांना लेट होत जातं. त्याच्यामुळे सकाळी घरातली कामं आवरली की मग दुपारी भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या मी निवडून ठेवत असते. तर आता इथे ना सिंकचा जो एरिया आहे तर तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि हा जो आरसा आहे ना तर याला धुतलं ना व्यवस्थित असं लिक्विडने की मग मी काय करते वायपरने जे आहे ना ते पाणी सगळं क्लीन करून घेते. नाहीतर काय होतं मग आरशावरती ते पाण्याचे डाग जे आहेत ना ते तसेच राहतात. त्याच्यामुळे मग वायफरने जे आहे ते पटकन असं क्लीन होतं. तर आता इथे मग गिरण जी आहे तर ती सुद्धा क्लीन करून घेतली, कारण की आता म्हटलं सगळी कामं आवरलेली आहेत आणि सकाळचं एवढंच एक काम जे आहे ते राहिलेलं होतं. पण मग म्हटलं की चला आता हे सुद्धा हातासरशी आवरून घेऊयात, म्हणजे कामं जी आहेत ती आपली कमी होत जातात किंवा पटकन आवरली तर आवरून सुद्धा होतात. नाहीतर मग एखादं काम जर करायचा कंटाळा केला ना तर मग दुसऱ्या दिवशी आपली जी एक्स्ट्राची कामे असतात ना ती आपल्याला करायला मिळत नाहीत, कारण की ही कामं सुद्धा आपल्याला पुढं करायची असतात. त्याच्यामुळे मग जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ही जी कामे आहेत ना तर ती मी आवरून घेत असते. आणि सकाळी सकाळी कसं काम करायचा सुद्धा मूड असतो आणि एक एनर्जी सुद्धा असते. त्याच्यामुळे सकाळीच जेवढी काही कामे असतात ना तर ती मी आवरून घेण्याचा प्रयत्न करत असते. तर आता इथे गिरण वगैरे सुद्धा मी व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेली होती आणि जो काही डब्बा वगैरे होता गिरणीतला तर तो सुद्धा धुवून वगैरे ठेवलेला होता मी. तर म्हटलं जोपर्यंत डब्बा वगैरे सुकून होतंय तोपर्यंत इथे माझी गिरण जी आहे तर ती सुद्धा क्लीन करून होईल. त्याच्यानंतर मग पुन्हा सगळं क्लीन केलं आणि मग आता म्हटलं व्यवस्थित गिरण पुसलेली आहे तर कवर वगैरे लावून ठेवून देऊयात, जेणेकरून मग जेव्हा आपल्याला गरज आहे दळण वगैरे करायची त्यावेळेस मग अशी क्लीन गिरण वगैरे करून ठेवली ना की बरं पडतं, म्हणजे पटकन दळण जे आहे ते आपल्याला टाकायला येतं. नाहीतर मग परत ते पुसत बसा, तो पुन्हा कामाचा व्याप जो आहे तो आपला वाढत जातो. त्याच्यामुळे मग आधीच लगेचच हातासरशी सकाळी सकाळीच या गोष्टी काम आवरल्या की आवरून घेते. आता इथेच ना बघा शूज जे आहेत तर ते सुद्धा मी क्लीन करून ठेवलेले होते. आणि फिरायला जायचं म्हटलं की बघा फिरायला जायला तर सगळ्यांनाच आवडतं, पण आल्यानंतर ना असा पसारा आवरायचं म्हटलं ना की मग सगळ्यांच्याच नाकी नऊ येतात. तर आता इथे सगळी कामं जी आहेत ना माझी ती झालेली होती, म्हणून मग म्हटलं की आता शूज जे आहेत ते धुवायचे राहिलेले होते. मग म्हटलं की चला ते सुद्धा हातासरशी धुवून घेऊयात. आणि जे सुकलेले नव्हते तर ते सुद्धा मी बाहेर उन्हात इथे वाळत ठेवलेले होते, कारण की ऊन छान होतं आज. तर मग म्हटलं की चला बाहेरच ठेवूयात, जेणेकरून व्यवस्थित असे ते सुकतील. तर आता मग बाहेरचं काम आवरलं आणि बसणारच होते मी कामावरून, तेवढ्यातच पाहुणे आले. तर मग म्हटलं की चला आता सरबत जो आहे तो बनवायला घेऊयात. तर आता खरं तर पावसाचा सीझन आहे, शक्यतो मी चहाच ठेवते, पण कसं कोणाला चहा आवडतो कोणाला सरबत आवडतो, त्याच्यामुळे मग म्हटलं की चहा नको म्हटले की मग सरबत जो आहे तर तो मी बनवायला घेत असते. तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते. आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.